जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय आणि 11 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. तयारी ठेवण्याची आवश्यकता. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत, म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे. त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टी तत्व तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे. म्हणून होईल तितके प्रयत्न करा आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे आणि त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्या समजायस कठीण अशा काही गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखाचा जसा विपरीत अर्थ करीतात तसा ह्याचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. तर प्रियजन हो, या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत. म्हणून तुम्ही अनितिमान लोकांच्या भ्रांती प्रवास सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपून राहा आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता व अनंत कालापर्यंत गौरव असो. आमेन. वाचलेलं वचन देव बाबा आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बाबा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, हे सुंदरसं वचन या नवीन दिवसामध्ये तू आम्हा प्रत्येकाला दिलं, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूची, आजच्या ह्या दिवसामध्ये आमच्या प्रत्येकासंगती तू राहा. आमच्या सर्वांचे कामकाज तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला तुझ्या ज्ञानाने, पवित्र सामर्थ्याने तू भर आणि तुझं गौरव दे. विशेष करून आमचा देश, आमचं महाराष्ट्र राज्य आणि सर्व राष्ट्रांना तू आशीर्वादित कर. प्रभू, सर्व अशांती तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या पवित्रतेत, तुझ्या ज्ञानात, तुझ्या वचनात, तुझ्या सामर्थ्यात प्रत्येकाला तू वाढव आणि प्रभू, तुझ्या लोकांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा, या राष्ट्रांवरती दया कर, कारण हे राष्ट्र पापामध्ये पडलेले आहेत, अनैतिक गोष्टीमध्ये अडकलेले आहेत आणि प्रिय प्रभू येशू तुझ्यापासून दूर आहेत. अशा प्रत्येक व्यक्तीवरती तू दया कर आणि तुझं गौरव त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे होऊ दे. होय प्रभू येशू, आम्ही तुला आबा बापा म्हणून हाक मारित आहोत. आमच्या हाकेला उत्तर दे आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू आमच्या प्रत्येकावरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे आणि आजचा दिवसभरातील सर्व कामकाज, सर्व उपास, प्रार्थना तू आशीर्वादित कर. हे देवबापा, प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर. विशेष करून प्रिय प्रवेशी जे लोक बेरोजगारी आहे त्यांना तू सुंदर असा जॉब तू दे. त्यांच्या कामामध्ये तू सहाय्य कर. शिक्षणामध्ये तू सहाय्य कर. लेकरांच्या शिक्षणामध्ये सहाय्य कर. प्रिय प्रवेशी जे कोर्स घेत आहेत त्या कोर्समध्ये प्रिय प्रवेशी त्यांना तू सहाय्य मार्गदर्शन कर. हो पिता परमेश्वरा, तू महान आणि जिवंत परमेश्वर, प्रत्येका संगती तू राहा आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आजचा दिवस प्रत्येकाला आशीर्वादित जाऊ दे. देवापा, सर्व अपघात, सर्व संकट, सर्व विपत्ती, सर्व साथीचे आजार, सर्व दुष्टात्म्यांपासून प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि प्रिय प्रभूची आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करते. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन. आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. आपल्यासाठी संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. पुन्हा सांगतो, 97 30 30 16 68 या संपर्क क्रमांकावरती आपण मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता. आम्ही आपल्यासाठी सदैव हजर आहोत.
देवाने दिलेली जी सेवा आहे ती आम्ही करीत आहोत आणि देवबाप आजच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आपल्या कामामध्ये, शिक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये देवबाप आपल्याला सर्व गोष्टींमध्ये आशीर्वादित करो. वाईट गोष्टीपासून देवबाप आपल्या सर्वांना सांभाळो. आमेन.